भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास या विषयाच्या संदर्भात मांडणी करण्यासाठी मंचावरती किशोर बेडकेहाळ आलेलेच आहेत. शमा दलवाई, ओमप्रकाश कलमे, मंगल क्युसारा आणि त्या सत्राचं संचालन करणार आहेत सदा डुमरे. परिचय करण्यामध्ये मी फार वेळ घालवणार नाही, तरी पण औपचारिकता म्हणून मी परिचय करून देतो. मगाशी आपण 1993 ते 2007 या कालावधीबद्दल बोललो आणि या कालावधीमध्ये विचारवेध महाराष्ट्रात किंबहुना भारतातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं, किशोर बेडकेहाळ हे या सत्राचं बीज मांडणी करणार आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. परिवर्तनाच्या चळवळीतील एक मार्गदर्शक चिंतक, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मुद्दे समोर येत असताना भूमिका काय असाव्यात याबद्दल परखड विवेचन करणारे किशोर बेडकेहाळ या सत्रासाठी आपल्याला लाभलेले आहेत. त्यानंतर आपण जे चर्चासत्र होणार आहे त्याचं संचलन करणार आहेत सदा डुमरेजी. पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे. पत्रकारितेचा खूप मोठा कालावधी आपण त्यांचा पाहिलेला आहे. सकाळचे संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि सगळ्या परिवर्तनाच्या चळवळीशी ते जोडून घेतात. शमा दलवाई, मुंबई कोकणातील मंडळींना आणि महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना परिचयाचं नाव. अर्थशास्त्रातील प्राध्यापिका आणि अलीकडे कोकणामध्ये विशेष लक्ष देत आहेत. शमा दलवाईंचंही आपण स्वागत करूया. ओमप्रकाश कलमे. आता ही सगळी मंडळी युक्रांत हे सगळ्यांची पाठशाळा राहिलेली आहे. तर ओमप्रकाश कलमेसुद्धा युक्रांतमध्ये तिथून पुढे आलेले. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये पत्रकारितेचा विभाग त्यांनी सांभाळलेला आहे आणि अलीकडे खूप तरुण पत्रकारांना एक आधार वाटावा अशी भूमिका ते वठवतात. त्यांचंही आपण स्वागत करूया. औरंगाबादेतून आपल्याकडे मंगल शिवनसरा आलेले आहेत. महिलांच्या बरोबर खूप वर्ष सातत्याने काम करणाऱ्या सजग ही संघटना नेटाने महिलांचे प्रश्न घेऊन लढत असते, त्याचं नेतृत्व करणाऱ्या मंगलताई आपल्याकडे आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. आणि फार वेळ न घेता भारतीय राज्यघटना, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास या विषयावरती बीजभाषण करण्याची विनंती मी किशोर बेडकेहाळ यांना करतो आणि त्यानंतरचं संचलन जे आहे ते सदा डुमरेजी यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. या सत्राचे संयोजक ज्येष्ठ पत्रकार सदा डुमरे, व्यासपीठावरील माझे सगळे सहवक्ते आणि उपस्थित असणाऱ्यातील ज्येष्ठ आणि मित्रमैत्रिणींनो, आज एक वेगळा फील मला या ठिकाणी आवर्जून सांगावा असा वाटतोय. वेळेची मर्यादा अर्थातच मी पाळणार आहे, हा भाग वेगळा. पण 15 वर्ष विचारवेध संमेलनांचं संयोजन केल्यानंतर काही काळानंतर होणाऱ्या विचारवेध नावाच्याच संमेलनामध्ये वक्ता म्हणून येणं ही मला खूप वेगळी गोष्ट वाटते आहे. अशी पाळी विचारवेध संमेलनामध्ये माझ्यावर फक्त एकदाच आलेली होती. अगदी आयत्या वेळेला एक वक्ता आला नाही, अगदी आयत्या वेळेला इचलकरंजीच्या संमेलनामध्ये, आणि त्या विषयावर मला बोलावं लागलं. योगायोग असा की तोही विषय जो होता तो राष्ट्रवादावरचाच होता आणि आज मी इथे जे बोलणार आहे तेही राष्ट्रवादाच्याच संदर्भातला आहे. हा एक योगायोग एका अर्थाने आहे. असो, आपण आजच्या कालखंडाविषयी जागरूक आहोत म्हणून तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. एका अत्यंत निर्बुद्ध सांस्कृतिक वैचारिकतेच्या कालखंडातून आपण जात आहोत आणि हा कालखंड असा आहे की भाषा आणि भाषेशी संबंधित असणारे, आपल्या परिचित असणारे अनेक शब्द नुसते बदनाम नाही तर विकृत होण्याच्या मार्गावर आणून ठेवलेले आहेत. जसं परिवार हा शब्द आज खूप विकृत आणि बदनाम झालेला आहे.
सनातन सत्य हा शब्दही खूप बदनाम झालेला आहे. त्या शब्दामध्येच आता राष्ट्रवाद या शब्दाची सुद्धा गणना करायला लागेल. एकेकाळी राष्ट्रवादी आणि उग्रवादी अशा दोन गटामध्ये संघपरिवार सामान्य माणसाची जनगणना करत असे. त्यांची गणना करण्याची पद्धतच ही होती. आता ते स्वतःच एका उग्र राष्ट्रवादी या कॅटेगरीमध्ये जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे एका उग्र अशा राष्ट्रवादाच्या छायेखाली आणि राष्ट्रवादाविषयी किंवा राष्ट्र या शब्दाविषयीची खूप वेगळी धारणा बाळगणाऱ्या वातावरणामध्ये राष्ट्रवादाची चर्चा करणं हे प्रस्तुत आहे, याच्याबद्दल वाद नाही, पण हे चिंताजनकही आहे, हेही आपण नोंदवायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरी राष्ट्रवादाची चर्चा करण्यामधली नेहमीची अडचण अशी आहे की राष्ट्राबद्दल सामान्य माणसाला प्रेम असतंच, ही काही विशेष गोष्ट आहे असं मला वाटत नाही. ते असतंच. ज्याला मगाशी आदरणीय सरदारजींनी इनग्रेंड या पद्धतीचं त्याचं वर्णन केलं तसं ते आहेच. पण भल्या भल्यांची समजूत अशी आहे की राष्ट्र ही फार चिरंतन गोष्ट आहे, अतिप्राचीन गोष्ट आहे, चिरंतन आहे, अनादी आहे आणि पुढे अनंत राहणार आहे. या पद्धतीनं राष्ट्रवादाची चर्चाच होऊ शकत नाही. पण दुर्दैवाने आपल्याकडे अशा तऱ्हेची मान्यता सामान्य जनांच्यातही दिसते आणि विचारी जनांच्यामध्येही दिसते असं मला वाटतं. या गैरसमजुतीतून प्रथम बाहेर यायला हवं असं मला वाटतं. मानवी समाजाच्या प्रगतीचा म्हणा, उत्क्रांतीचा म्हणा, जो काही कालखंड किंवा जो काही क्रम आपण पाहतो त्याच्यामध्ये समुदाय एका प्रदेशामध्ये वसणं, त्या प्रदेशांमध्ये काही विशिष्ट संबंध निर्माण होणं, सत्ता संबंध निर्माण होणं, त्याच्यातून पुढे जाऊन राज्य निर्माण होणं आणि राज्यांच्या नंतर राष्ट्राची निर्मिती होणं, हा एक इतिहासाचा क्रम आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामुळे हा क्रम लक्षात घेतला तरी राष्ट्र ही प्राचीन गोष्ट नाही, ही गोष्ट आपल्या सहजपणे लक्षात यायला हरकत नाही. या एकदा गैरसमजुतीतून बाहेर आल्यानंतर आणि मानवी समाजाच्या उत्क्रांतीची एकदा नीट कालक्रमानुसार मांडणी केल्याच्या नंतर मग राष्ट्र या कल्पनेची चर्चा करणं आपल्याला तुलनेनं सोपं जाईल. राष्ट्र या कल्पनेच्याच मुळाशी आणि तिचा प्रमुख संदर्भ जो आहे तो इतिहासक्रमातल्या भांडवलशाहीच्या टप्प्याशी आहे, हे नजरेआड करता येत नाही. आणि म्हणून भांडवलशाही सुरू झाल्याच्या कालखंडापासून ती साम्राज्यवादी होऊन इतरांच्यावर राज्य करण्यापर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया लक्षात घेतल्या तर तिथे राष्ट्र नावाच्या गोष्टीच्या निर्मितींचे संबंधही आपल्याला हळूहळू स्पष्ट व्हायला लागतात. म्हणून भांडवलशाहीचा असलेला राष्ट्र या कल्पनेशी संबंध आपल्याला नाकारता येत नाही. हे मी अतिशय स्थूलपणे वेळेच्या मर्यादेमध्ये मुद्द्यांच्या अंगाने बोलतो आहे. इतिहासामधली जी सगळी राष्ट्रनिर्मिती आहे ती कोणत्या कोणत्या अंगाने जर झाली असं जर पाहायचं झालं तर अनेक राज्य प्रदेश त्यांचं एकीकरण होणं, त्याच्यातून एखादा मोठा माणूस, मोठा पुरुष निर्माण होणं, त्यांनी ते राज्य एकसंध करणं, त्याच्यातून काही प्रदेशांवर स्वामित्व बाळगणं, विस्तार करणं आणि त्याच्याकडून हळूहळू राष्ट्राकडे मार्गक्रमण करणं, असाही एक प्रवाह इतिहासामध्ये दिसतो. आधी काही राष्ट्र स्वतंत्र होणं, भांडवलशाहीच्या अंगाने बलवान होणं, बलवान झाल्याच्या नंतर बाजारपेठां आपल्याला हव्यात म्हणून इतरांच्यावर आक्रमण करणं, साम्राज्यवादी होणं आणि साम्राज्यवादी झाल्याच्या नंतर जे प्रदेश आपापल्या साम्राज्यामध्ये किंवा ज्यांच्या वसाहती त्यांनी केलेल्या आहेत त्या वसाहतींमधून नव्या राष्ट्रांची निर्मिती होणं, असाही इतिहासाचा एक क्रम आपल्याला दिसतो. म्हणजे एका अंगाने वसाहतीकरण आणि निर्वसाहतीकरण या दोन्ही गोष्टी आपल्याला राष्ट्रकल्पनेच्या जन्माच्या मुळाशी असलेल्या दिसतात. या पार्श्वभूमीवर भारताचा विचार करायचा झाला तर कसा करता येईल या प्रश्नाकडे वळायला हरकत नाही. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की वसाहत काळामध्ये ब्रिटिश राज्यकर्ते, विचारवंत, मुत्सद्दी यांनी गृहीतच धरलेलं होतं की भारत हे राष्ट्रच बनू शकत नाही. वानगी दाखल नावं सांगायची तर जो प्रख्यात उदारमतवादी तत्त्वचिंतक आपण सगळेजण उदारमतवादाचा आद्य म्हणून मानतो, जॉन स्टुअर्ट मिल, नंतर बॅरिंग्टन मूर,
नायपॉलसारखा कादंबरीकार आपल्याकडचा, मार्क ट्वेनसारखा विनोदी लेखक आणि सर जॉन स्टॅचीसारखा त्या काळातला मुत्सद्दी 19व्या शतकामध्ये ज्यांनी भारताविषयी काही लिहिलं आहे. इंडिया कॅनॉट बी अ नेशन आणि म्हणून देअर कॅनॉट बी अ डेमोक्रेसी इन इंडिया असा निष्कर्ष तर स्टॅचीने काढलेलाच आपल्याला दिसतो. आता हे मत आपण सोडूनही देऊ शकतो. याची जी त्यांची कारणमीमांसा आहे ते असं का म्हणतात, व्हाय इंडिया कॅनॉट बी अ नेशन, तर त्या सगळ्यांचा अनुभव युरोपच्या राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेशी जोडलेला आहे की ते एक भाषा नाही आहे. स्ट्रॅची तर पुढे जाऊन असं म्हणतात की पंजाबमधल्या माणसाला बंगालबद्दल वाटणं, बंगालमधल्या माणसाला राजस्थानबद्दल काही वाटणं हे शक्यच नाही. आणि या सबंध प्रदेशाकडे किंवा भारताकडे कसं पाहायचं याचं त्यांनी एक सूत्र स्वतःपुरतं ठरवलेलं दिसतं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं होतं की इंडिया इज ए सिव्हिलायझेशन अँड इट कॅन्ट बी अ नेशन. सिव्हिलायझेशन हे नेशन होऊ शकत नाही. सिव्हिलायझेशनच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपण सांगू शकतो की सिव्हिलायझेशनला बाउंड्रीज कदाचित स्पेसिफिक नसतील, जिओग्राफी स्पेसिफिक नसेल. भारतीय संस्कृतीचं उदाहरण घेतलं तर ती भारतीय उपखंड असेल, भारतीय उपखंडाच्या बाहेरची राष्ट्र असतील, तिथपर्यंत तिचे ठसे दिसतात. पण नेशन ही कन्सेप्ट जी आहे तिला जिओग्राफी आहे. म्हणून मी असं म्हणतो की जिओग्राफी स्पेसिफाईज अ नेशन, सिव्हिलायझेशन कॅनॉट या अर्थाने. पण मग सिव्हिलायझेशनल युनिट असेल तर याचा एक अर्थ असा होतो की सिव्हिलायझेशनल युनिटचं रूपांतर एका नेशन स्टेटमध्ये करण्यासाठी या सगळ्या ब्रिटिश मुत्सद्यांनी किंवा विचारवंतांनी 2 कसोट्या वापरलेल्या होत्या. त्यातली एक कसोटी भाषेची होती आणि दुसरी कसोटी जी होती ती हॅविंग ए कॉमन पॉलिटिकल रूफ, एक राजकीय छत्र, एक सत्ता संबंध प्रदेशावर असणं, या 2 गोष्टींच्या आधारे ते भारताकडे पाहत होते. त्यातला भाषेचा मुद्द्याकडे आपण नंतर वळू. आणि राजकीय क्षेत्र आपल्याकडे नव्हते ही गोष्ट मान्य आहे. पण म्हणून भारत हा राष्ट्र होऊ शकत नाही या सिद्धांताला पुष्टी मिळते का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. प्रत्यक्ष वसाहत काळ जेव्हा सुरू झाला त्यावेळेला भारतामध्ये 3 ते 4 प्रक्रिया सुरू झालेल्या दिसतात एकंदरीत. त्यातली एक प्रक्रिया आहे सामाजिक सुधारणावादाची, जी आपल्याला फुल्यांपासून आगरकरांपासून या सगळ्या विचारवंतांपर्यंत दाखवता येते. तिकडे राजाराम मोहन राय असतील, पेरियार स्वामी असतील. दुसरी प्रक्रिया आहे आर्थिक सुधारणावादाची. आर्थिक सुधारणावादाचे प्रतिनिधी म्हणून मी न्यायमूर्ती रानडे, गोखले आणि तत्सम जे अर्थशास्त्रज्ञ किंवा शिक्षणतज्ञांचा गट होता त्या काळातला त्यांच्याकडे लक्ष वेधीन. तिसरा प्रवाह जो आहे तो आर्थिक राष्ट्रवादाचा आहे आणि तो आर्थिक राष्ट्रवादाचा प्रवाह दादाभाई नौरोजी आणि त्याच्या पुढे सुरू होतो असं मला वाटतं. आणि चौथा प्रवाह आहे हा जमातवादाचा आहे. जमातवाद ही आधुनिकच कल्पना आहे, ती काही प्राचीन कल्पना नाही. आधुनिकतेच्या नंतरच तिचंही आगमन एका अर्थाने झालेलं आहे. ह्या 4ही प्रवाहांच्या चढ उतारांचा, स्पर्धेचा, संघर्षाचा, एकमेकांवर झालेल्या आघात प्रतिआघातांचा परिणाम म्हणून भारतीय राष्ट्रवाद नावाचं एक रसायन आपण 47 सालापर्यंत निर्माण करू शकलेलो आहोत. मूळ पेच काय होता? वसाहत काळ आल्याच्या नंतर ज्या प्रकारचं विचारमंथन सुरू झालं, विशेषतः आपण 1820 ते 1885 या कालखंडामध्ये सुरू झालेल्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरच्या संघटना, त्यांचे अजेंडे जर पाहिले तर एक प्रश्न यांना असा पडलेला दिसतो की आपण कोण आहोत आणि आपलं राष्ट्र कसं तयार होईल. इंग्रजी भाषा बोलणारा इंग्लिश असेल, फ्रेंच भाषा बोलणारा फ्रेंच असेल, इटालियन भाषा बोलणारा इटालियन असेल, भारताबद्दल काय म्हणता येईल. प्रत्यक्ष वास्तव असं होतं की प्रचंड प्रकारचं वैविध्य या भूप्रदेशामध्ये अस्तित्वात होतं. भाषा, बोलीभाषा, रीतिरिवाज, वांशिक मिसळ, धर्म, इतर अनेक गोष्टी. अशा ह्याच्यामधून हे राष्ट्रनिर्मिती करायची झाली तर आपल्याला एक आयडेंटिटी हवी. ती आयडेंटिटी कोणती असेल तर ती इंडियन असेल किंवा भारतीय असेल. मग भारतीय कोणाला म्हणायचं हा दुसरा प्रश्न त्या ओघाने निर्माण झाला. तर म्हणजे या सगळ्या भूप्रदेशामध्ये राहतात ते सगळे भारतीय आहेत ही एक
सर्वसमावेशक भूमिका आरंभीच स्वीकारली गेलेली आहे भारतीय राष्ट्रवादाच्या प्रक्रियेमध्ये, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट कोणती स्वीकारली गेली की भारतीय असणं याच्यामध्ये काय काय गृहीत धरायचं. ज्या ज्या आयडेंटिटीज, ज्या मल्टिपल आयडेंटिटीजचा उल्लेख मगाशी झाला, मी पंजाबी असेन, मी तामिळी असेन, मी बंगाली असेन, महाराष्ट्रीयन असेन, हे असेन आहेच, पण तरीही मी भारतीय आहे. इथे भारतीय राष्ट्रवादाचं आरंभीचंच हे वैशिष्ट्य नमूद केलं पाहिजे की भारतीय राष्ट्रवादाची उभारणी होत असतानाच लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या दोन सूत्रांभोवती ती झालेली आहे. म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यातला कुठलाही एक खांब जर कोसळून पडला तर हे राष्ट्र टिकेल की नाही याची शंका आहे. आणि म्हणून कुठल्या अर्थानं धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली होती तर इथे राहणारे सगळे भारतीय आहेत, ते कोणत्याही जातीचे असोत, धर्माचे असोत, त्यांच्या राजकीय प्रश्नांच्यासाठी, राजकीय म्हणतो मी, सामाजिक नव्हे, त्यांच्या राजकीय प्रश्नांच्यासाठी ब्रिटिशांशी डील करण्यासाठी जी काही राष्ट्रसभा नावाची एक संघटना स्थापन झाली, त्या सगळ्यांच्या वतीनं बोलण्यासाठी ही संघटना असेल. त्यामुळे इथे प्रवेश सगळ्यांना आहे. इथे भारतीयत्व नावाच्या एका नव्या संकल्पनेचा जन्म या काळामध्ये, वसाहत काळामध्ये झाला आणि तिथून आपण एका राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेला आरंभ केला. लोकशाहीचा संदर्भ मी का देतोय? 1857चं बंड अयशस्वी झालं याचं दुःख आजही अनेकांना आहे, पण त्या काळातल्या सुशिक्षितांना अजिबात नव्हतं, हे लक्षात घ्या. आणि ते नसणं स्वाभाविक होतं, कारण त्यांचे कोणतेही हितसंबंध 57 पूर्वीच्या समाजव्यवस्थेशी जुळणारे नव्हते. त्या सगळ्यांचे हितसंबंध ब्रिटनमध्ये दिसत असणाऱ्या लोकशाहीच्या विचारांशी संबंधित, तिथून आलेल्या तत्त्वज्ञानाच्या विचारांशी संबंधित असल्यामुळे त्यांना कोणत्याही स्वरूपामध्ये 57च्या पूर्वीची स्थिती देशामध्ये नको होती. 57 हा या अर्थानं निर्णायक वळण आहे भारताच्या इतिहासामधलं की एकाच वेळेला एक जुन्या जगाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांचा पराभव वासाहतिक सत्तेकडून झाला, त्याच वेळेला इथल्या सुशिक्षितांमध्ये, इथल्या विचारवंतांच्यामध्ये लोकशाहीच्या मूल्यांची लागणही काही अंशी झाली. आणि त्याच्यामुळे हा देश कोणत्या वळणाने जाणार, इथला राज्यकारभार कसा चालणार, याचं वळणही निर्णायकरित्या 1857च्या बंडाच्या अपयशानं ठरवलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून एका बाजूला लोकशाही, दुसऱ्या बाजूला सर्व भारतीय असणं, सर्वांना भारतीय म्हणणं, कोणालाही त्याच्यातून न वगळणं, ही वगळण्याची परंपरा नंतर कशी सुरू झाली आहे आपल्याला सरदारजींच्या भाषणामध्ये मगाशी ऐकायला मिळालंच. इथून ती सर्वसमावेशकता सुरू होती. म्हणून एका अर्थाने आम्ही भारतीय आहोत. आमचं प्रांतिक असणं, जातीय असणं, धार्मिक असणं अजून आम्ही पूर्णतः नाकारलेलं नाही, पण ते न नाकारता सुद्धा आम्ही भारतीय असू शकतो आहोत, हा एका संकल्पाकडे जाण्याचा प्रवास आहे. आणि या प्रवासाच्या मध्ये या ज्या 3-4 बाबी निर्माण झालेल्या आहेत, सामाजिक सुधारणावाद मगाशी मी उल्लेख केला, इथे विचारवंतांच्या पुढे 2 प्रश्न होते. एक, हे राष्ट्र निर्माण करायचं असेल आणि याची निर्मिती करायची असेल तर याचं प्रयोजन काय? प्रयोजन एका बाजूला हे आहे की ही मंडळी, ब्रिटिश मंडळी सतत आम्हाला असं सांगतात की तुम्ही राष्ट्र होऊ शकत नाही, आम्हाला व्हायचं आहे. दुसरं प्रयोजन काय आहे की आम्ही राष्ट्र होत असताना आमच्यातले भेदभाव हे जर तुम्ही सतत परत परत हायलाईट करून आम्हाला सांगत असाल तर त्या भेदभावाची विरोधी भूमिका घेण्याची सुद्धा आमची तयारी आहे. आणि त्या चौकटीमध्ये आमच्या परंपरांची चिकित्सा, इथल्या धर्मांची चिकित्सा याला एका अंगाने आरंभ झालेला आहे. आणि त्याच्यामुळे या चिकित्सेच्या संदर्भामध्ये सामाजिक सुधारणा सांगणारे सगळे विचारवंत एका अर्थाने इथल्या पुढच्या काळातल्या राष्ट्रीयत्वाचा आशय काय असेल याची पायाभरणी करतायत. इथलं नागरिकत्व कसं असेल, सिव्हिल सोसायटीच्या दिशेनं हे सगळं कसं जाणार आहे याची पायाभरणी महात्मा फुल्यांपासून पुढच्या सगळ्या विचारवंतांच्या लेखनामध्ये दिसते. परंतु सामाजिक सुधारणावाद हा भारतीय राष्ट्रवादी चळवळीचा आधारभूत विस्तार करणारा मुद्दा होऊ शकला नाही, हे लक्षात घ्या.
त्याला मर्यादा आली. दुसरा ज्याचा उल्लेख मगाशी मी केला, आर्थिक सुधारणावाद, जो न्यायमूर्ती रानडे गोखले सांगत होते आणि 1876 पूर्वीपर्यंत दादाभाई नौरोजी सांगत होते. त्या आर्थिक सुधारणावादामध्ये असं गृहीत धरलेलं होतं की आमच्या देशातून परदेशात जाणारा जो पैसा आहे, भांडवल आहे, ते सगळं तुम्ही आमच्याकडनं नेता. क्लासिकल इकॉनॉमीच्या म्हणण्याप्रमाणे भांडवल आम्हाला लागणार, भांडवलावरचं व्याज आम्हाला द्यावं लागणार, पण त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही इथे उद्योग सुरू करत नाहीत. ते उद्योग जर तुम्ही सुरू केले तर तुम्हाला कर जास्त मिळतील आणि तुमचं राज्य जास्त काळ चालेल, अशा तऱ्हेची भूमिका आर्थिक सुधारणावादामध्ये गृहीत होती. मी त्यातल्या सगळ्या किचकट तपशिलांमध्ये आत्ता जाणार नाही, मी मुद्द्यांच्या अंगानेच फक्त माझं म्हणणं मांडतोय. आणि त्याच्यामुळे आर्थिक सुधारणावादी असतील, सामाजिक सुधारणावादी, इकडे सामाजिक क्षेत्रामध्ये झाल असणारे पण राजकीयदृष्ट्या ज्यांना मवाळ मानलं गेलं ते सगळे मंडळी, यांची आरंभीची स्वातंत्र्य आणि स्वराज्याबद्दलची भूमिका जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकत होती, तर वासाहतिक स्वराज्याच्या संकल्पनेपर्यंत जाऊ शकत होती, जी 1930पर्यंत आपल्याला दिसते. 1920 नंतर भारतीय राजकारणाचे संदर्भ एका अंगाने बदलायला लागले. मध्ये एक टप्पा असा आहे टिळकांच्या सुटकेनंतरचा की 1919पर्यंत टिळकांच्या विविध भूमिका राजकीय प्रश्नावरच्या, सामाजिक प्रश्नावरच्या मी म्हणत नाही, राजकीय प्रश्नावरच्या भूमिका जर लक्षात घेतल्या, त्यांच्या मागण्या लक्षात घेतल्या, तर हळूहळू टिळक आर्थिक राष्ट्रवादाच्या दिशेनं विचार करायला लागलेले दिसतात. आणि हा जो बदल आहे हा नौरोजींच्या सुद्धा स्वतःच्या लेखनामध्ये 1876 नंतर सुरू झालेला दिसतो. आणि वासाहतिक सत्ता आमच्यावर राज्य करते आहे, ती आता आमची मित्र नाही. आम्ही एकेकाळी तिला दैवी मानलं, पण ती दैवी नाही, ईश्वरी नाही, तर ती लूट करणारी आहे. नौरोजींनी एका ठिकाणी अशी मांडणी केली की लूट तरी का म्हणतो, कारण हा लुटीचा पैसा परदेशातच जातो. आणि त्याची तुलना करताना दादाबाईंनी मोंगलांचं सुद्धा उदाहरण दिलं होतं की यांनी लूट केली असं आपण म्हणतो, पण हा पैसा इथेच राहिला, हे इथेच राहिले, ब्रिटिश इथे राहणारे नाहीत, पैसा इथे राहत नाही आणि त्याच्या बदल्यात आम्हाला काही मिळतही नाही. तेव्हा ही सरळ सरळ लूट आहे आणि त्या लुटीचा त्यांनी एक हिशोब मांडला दादाबाई नौरोजींनी. तोच हिशोब पुढे आर्थिकदृष्ट्या अधिक पक्का केला रोमेशचंद्र दत्तांनी. आणि या सगळ्या लुटीच्या पार्श्वभूमीवर मग ही सत्ता आमची लूट करते आहे, आमचं शोषण करते आहे. आणि ह्या शोषणाची जाणीव ज्या क्षणी भारतीय विचारवंतांना झाली, त्या क्षणीत आर्थिक राष्ट्रवादाचा प्रवाह क्रमाक्रमाने मजबूत व्हायला लागला आणि स्वातंत्र्य लढ्याचं अधिष्ठान सामाजिक सुधारणावाद किंवा आर्थिक सुधारणावादापेक्षा आर्थिक राष्ट्रवादाच्या दिशेनं जायला लागलेलं दिसतं. त्याच्यानंतरचे सगळे ठराव राष्ट्रसभेचे असतील, इतर पक्षांच्या मधल्या काही संघटनांचे असतील, हे सगळे जर पाहिले तर मी काय म्हणतो त्याची प्रचिती यायला हरकत नाही. 1920 सालाचा मी एक वेगळा उल्लेख यासाठी केला की हळूहळू समाजवादी विचारांचं, कम्युनिस्ट विचारांचं आगमन भारतामध्ये व्हायला लागलं आणि इथल्या राजकारणाला दोन नव्या वर्गीय शक्तींची जोड मिळाली. त्यातली एक कामगारांची होती, दुसरी शेतकऱ्यांची होती, कामगार आणि किसान या अर्थाने. एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वासाहतिक सत्ता असण्याच्या काळामध्ये भारतामधली स्वतः विकसित झालेली भांडवलशाही अत्यंत क्षीण आणि नगण्य आहे. आणि ती क्षीण आणि नगण्य आहे म्हणूनच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वर्गसमन्वयाच्या आधारावर आधारलेली काँग्रेससारखी आघाडी टिकू शकली. जर भांडवलदार अधिक प्रबळ असते तर ही टिकू शकली नसती, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून इथल्या वासाहतिक सत्तेच्या चौकटीमध्ये काम करणाऱ्या डाव्या संघटनांनासुद्धा किंवा डाव्या पक्षांनासुद्धा कोणाविरुद्ध संघर्ष करायला लागत होता याचं तात्विक उत्तर कदाचित आपण भांडवलशाही विरुद्ध देऊ, पण प्रत्यक्ष तो संघर्ष वासाहतिक सत्तेच्या विरोधात होता. कारण कायदे करण्याची सगळी यंत्रणा आणि अर्थकारण हे वासाहतिक सत्तेच्या हातातली गोष्ट होती. त्यामुळे कामगारांचे झालेले संघर्ष असतील, शेतकऱ्यांचे झालेले संघर्ष असतील, बंड असतील, या सगळ्यांना एका वासाहतिक सत्तेच्या विरोधात भूमिका घ्यायला लागत होतं. त्याचा परिणाम म्हणून कामगार वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, यांच्या जाणीवा निर्माण होणं, त्या धर्मनिरपेक्ष पद्धतीनं निर्माण करणं, त्यांना वर्गीय आशय देणं,
याचा एक मोठा कालखंड 1920-25 नंतर आपल्याला सुरू झालेला दिसतो. हे होत असतानाच प्रत्यक्षामध्ये राष्ट्रवादी चळवळ किंवा ज्याला राष्ट्रसभेची चळवळ आपण म्हणू, त्या चळवळीमध्ये सुद्धा एक परिवर्तन आलेलं दिसतं. 1930 नंतर आपण संपूर्ण स्वराज्याची भूमिका घेतलेली आहे. कारण त्यावेळे पाहावे तो दादाभाई नौरोजींचा ड्रेन थेअरीचा सिद्धांत राजकीय पातळीवर स्वीकारला गेल्याचं दिसतं. आणि ही लूटमारी थांबवायची असेल, हे शोषण थांबवायचं असेल, तर आता ब्रिटिश सत्ता घालवली पाहिजे या भूमिकेवर समाजमन आलेलं दिसतं किंवा राजकीय विचारवंत आलेले दिसतात. तिथून पुढचा टप्पा हा ब्रिटिशांनी भारत सोडून जावा म्हणून आता आम्हाला वसाहतीचं स्वराज्य नको आहे, आम्हाला संपूर्ण स्वराज्य हवं आहे. हा टप्पा येण्यापासून आणि 1920 नंतर गांधींचं नेतृत्व प्रस्थापित होण्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला खूप वेग आलेला दिसतो. गांधींचं याच्यामधलं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, अनेकांचं आहे, पण मी प्रातिनिधिक उदाहरणं घ्यायची म्हणून गांधींचं घेतो. भारतासारखा देश जो राष्ट्र होऊ शकत नसताना राष्ट्र कसा झाला, इतके दीर्घकाळ तो राष्ट्र म्हणून कसा टिकला, त्याची लोकशाही कशी टिकली, याच्याबद्दल अलीकडे प्रिझर्वस्की नावाच्या एका अमेरिकन ऑथरनी मोठा अभ्यास केलेला आहे, एक प्रकल्प केलेला आहे. आणि त्यांचं एक अलीकडे पुस्तकही प्रसिद्ध झालेलं आहे, डेमोक्रेसी अँड डेव्हलपमेंट नावाचं. त्याचं वैशिष्ट्य जर लक्षात घेतलं त्या अभ्यासाचं, तर आशुतोष वार्ष्णेसारखा जो आपल्याकडचा स्कॉलर आज तिकडे अमेरिकन विद्यापीठामध्ये काम करतो, त्यांनी त्याच्या आधारित दुसरं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी 3 प्रवाहांचा उल्लेख केलेला आहे ह्या सगळ्या मुळाशी असणाऱ्या. त्यातला एक प्रवाह त्याने असं सांगितलं आहे लीडरशिपचा आहे, गांधी आणि नेहरू. दुसरा प्रवाह हा काँग्रेस सिस्टीम असा उल्लेख केलेला आहे, पक्ष किंवा आघाडी या अंगाने नव्हे, सिस्टीम म्हणून. 1921 साली गांधींनी काँग्रेसची सगळी पुनर्रचना भाषावार प्रांतरचनेच्या अंगाने केलेली दिसते. काँग्रेसची घटनाच संपूर्ण त्यांनी बदलली. आणि त्याचा एक परिणाम असा झाला की भाषावार प्रांतरचना हे पुढच्या हिंदुस्थानचं सूत्र राहणार, हे एका बाजूला स्पष्ट झालं. दुसऱ्या बाजूला जे जे राष्ट्रीय चळवळीचं वाङ्मय निर्माण होणार आहे ते सगळं वाङ्मय आता प्रादेशिक भाषांमध्ये जाईल आणि प्रादेशिक भाषांमधून या चळवळीला गती आणि विस्तार मिळेल, ही अपेक्षा खरी ठरली. आणि स्वातंत्र्य चळवळीचा एका अर्थानं विस्तार खालच्या स्तरांपर्यंत झाला. तो एका बाजूला गांधी, दुसऱ्या बाजूला डाव्यांच्या चालू असणाऱ्या चळवळी, याच्यामधून अधिकाधिक खालती पोचण्याचा जो प्रयत्न स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिसतो, त्याचा परिणाम म्हणून ही चळवळ आपल्याला सर्वसमावेशक होताना दिसते. आणि म्हणून गांधींनी जी आंदोलनं उभी केली, असहकाराचं असेल, स्वदेशीचं असेल किंवा पुढे चालून 42चं असेल, 42चं आंदोलनाचं थोडं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे जे गांधींच्या आधीच्या आंदोलनाशी कुठे सुसंगत दिसत नाही. आधीच्या सगळ्या आंदोलनांमध्ये गांधी माणसं पारखून घेत असत, सत्याग्रह कोणी करायचा याच्याबद्दल आदेश देत असत, कोणी करायचा एवढी शिस्त आली का हे पाहून आंदोलन किती काळ चालवायचे ठरवत असत. 42च्या आंदोलनाच्या आधी 4 दिवस त्यांनी एका सर्वोदयी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यापुढे बोलताना असं सांगितलं, आजपर्यंत मी तुम्हाला अनेक अटी घातल्या, यापुढे कोणतीही अट घालणार नाही. आता जे आंदोलन तुम्हाला करायचं आहे ते आंदोलन तुम्हीहून करायचं आहे, त्याच्यात तुम्ही स्वतंत्र असल्यासारखंच वागायचं आहे. त्याच्यात मी हिंसा अहिंसा हाही मुद्दा आणणार नाही, हे गांधींनी त्या भाषणात सांगितलं होतं. योगायोग असा की गांधींनी हे भाषण 9 ऑगस्टच्या आधी 4 दिवस 4 का 5 ऑगस्टला केलं. त्याच्या आधी 1 महिना हेच भाषण वल्लभभाई पटेलांनी केलं. त्याच्याही आधी 15 दिवस हेच भाषण पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं. म्हणजे हा योगायोग या अर्थाने नाही, ठरवून झालेली गोष्ट आहे, एवढा त्याचा एक अर्थ आहे. स्वातंत्र्य चळवळ अधिकाधिक विस्तारत जाण्यासाठी नेतृत्वाचे लागणारे डावपेच, पण निव्वळ डावपेच एवढ्याने मला गांधींचं वर्णन करणं अपुरं वाटतं. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न गांधींच्या पुढे होता. एक लक्षात ठेवायला पाहिजे आपण की गांधी हा एक असा मर्जिंग पॉईंट आहे की त्यांनी ज्या वेळेला ही सूत्र ताब्यात घेतली त्यावेळेला राजकीय, सामाजिक, आधी अमुक आधी तमुक या सगळ्या प्रकारच्या वादांचं एक प्रकारचं विसर्जन त्यांच्या तिथे झालं. आणि त्यांनी निर्माण केलेले जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांमध्ये
100% जरी मी असं म्हणणार नाही सगळ्याचं हे झालं असेल, तरी जास्तीत जास्त प्रातिनिधिक करण्याचा आणि सगळ्यांच्या समावेशनाचा प्रयत्न गांधींच्या ह्याच्यातून आपल्याला झालेला दिसतो. एका बाजूला धर्म आणि भाषा या दोन्ही गोष्टी राष्ट्र नावाच्या संकल्पनेपासून गांधींनी दूर केलेल्या आहेत. त्या आधी दूर झालेल्याच होत्या, पण त्या सक्रिय रीतीनं दूर होणं. कारण 1920 नंतर जमातवादी शक्ती वाढताना दिसतात, 1930 नंतर आणखीन वाढताना दिसतात. 1934 साली महाराष्ट्रामध्ये तुमच्या पुण्यामध्ये फॅसिझमच्या समर्थनार्थ परिषद झालेली आहे. कवडे शास्त्री नावाच्या एका शास्त्र्यांनी ती परिषद बोलवलेली होती. हिटलरचं समर्थन झालेलं आहे, मुसोलिनीचं समर्थन झालेलं आहे. 34-35 सालातल्या केसरीच्या अंकांमध्ये मुसोलिनीच्या कामाची स्तुती करणारी लेखमाला लिहिली गेलेली आहे. म्हणजे हा सगळा जो कालखंड आहे एका अर्थाने हा पुन्हा राष्ट्रवादाच्या एका दुसऱ्या प्रारूपाचा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव झाला आहे आणि त्या दिशेनं ते खेचायचा प्रयत्न करतायत असं झालेलं आहे. अशा वेळेला भाषा आणि धर्म ही दोन देशाच्या संकल्पनेचे किंवा राष्ट्राच्या संकल्पनेचे मूलभूत एकक होता कामा नाहीत, याची कटाक्षानं काळजी गांधींच्या कार्यक्रमामध्ये घेतली गेलेली दिसते. 1920 ते 1947 एवढ्या कालखंडाचा जरी विचार केला तरी आपल्याला राष्ट्रवादाची 3-4 प्रारूपं दिसतात. एक प्रारूप राष्ट्रसभेतून विकसित झालेलं आहे, जे सर्वसमावेशक आहे, साम्राज्यवाद विरोधी आहे, शोषण त्याला मान्य नाही एका बाजूला, अशा तऱ्हेचं एक प्रारूप आहे जे आजच्या राज्यघटनेमध्ये ज्याचं हे झालं ग्रथित झालेलं आहे असं आपण म्हणूया एका अंगाने. दुसरं प्रारूप 1930 नंतर दिसतं ते फॅसिझमचं आहे. आणखीन एक प्रारूप आपल्याला अमेरिकन संघराज्य आणि सोव्हिएत संघराज्याच्या रूपानं झालेलं दिसतं. त्याचीही चर्चा राष्ट्रवादाच्या चर्चा विश्वामध्ये पुरेशी झालेली आहे आपल्याकडे त्याही काळामध्ये. अशा वेळेला भारतासारख्या देशाकडे भाषिक राष्ट्रकांचा समुच्चय म्हणून पाहायचं का वेगळ्या पद्धतीनं पाहायचं की राष्ट्रसभेनं घेतलेल्या भूमिकेच्या अंगाने पाहायचं, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला होता. आपल्याकडच्या कम्युनिस्ट चळवळीनं याबद्दल निर्णायक भूमिकाही त्या काळात घेतली की हा राष्ट्रकांचा समुच्चय म्हटलं पाहिजे, कारण त्यांच्या डोळ्यासमोर सोव्हिएत रशियाची राज्यघटना होती आणि ज्याच्यातून 36 सालच्या राज्यघटनेमध्ये स्टालिनची प्रोव्हिजन केलेली होती, ज्याच्या आधारे याचं प्लेडिंग आपल्याकडे केलं गेलं की तिथे प्रत्यक्षात एखाद्या नॅशनॅलिटीला बाहेर पडायचं झालं राष्ट्राच्या संकल्पनेमधून किंवा राष्ट्रामधून तर ते स्वातंत्र्य आहे असं जाहीर केलेलं होतं. प्रत्यक्षात आपल्याला दिसतं की स्टालिन असेपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही बाहेर पडण्याचं नावसुद्धा काढण्याची, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजनचा वापर करणं ही आणखीन वेगळी गोष्ट आहे. आणि पुढे 90 सालापर्यंत हे झालं नाही आणि 90 साली ज्या वेळेला वातावरण थोडंसं मोकळं झालं त्यावेळेला सलग सोव्हिएत रशियाची 15 राष्ट्र झाली. म्हणजे राष्ट्राच्या राष्ट्र फुटलं असा त्याचा दुसरा अर्थ करता येईल. त्यामुळे हे प्रारूप भारताला योग्य नाही. ही भूमिका लोकांपर्यंत नेणं निभावणं याच्यामध्ये काँग्रेसच्या घटनेमध्ये केलेले गांधींनी जे भाषावार अंगाने केलेले बदल होते त्याचा मोठा उपयोग झालेला आहे असं एका बाजूला म्हणता येईल. आणि धर्माबद्दल जे मगाशी सरदारजींनी जी काही कोटेशन्स गांधीजींची दाखवली किंवा जी काय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याची काही पुनरुक्ती करायचं कारण नाही, त्याच्यामध्ये धर्माचा एक असा डिस्कोर्स उभा करण्याचा प्रयत्न आहे की ज्याच्यामधून कुणी वगळलं जाऊ नये. तरीही भारतीय समाजामध्ये काही घटक असंतुष्ट राहणार, असमाधानी राहणार, सगळ्यांचं समाधान करू शकत नाही ही गोष्ट गृहीत होतीच. आणि त्या असमाधानाचे परिणाम स्वातंत्र्योत्तर काळामध्ये निरनिराळ्या रूपानं आपल्याला पाहायला देखील मिळालेले आहेत. तेव्हा गांधींचं नेतृत्व, त्यांचे कार्यक्रम उभा करण्याची पद्धत, मिठासारखा एक साधा प्रश्न घ्यायचा जो दिसायला अत्यंत साधा आहे पण ज्याच्यामध्ये अनेक राष्ट्रीय प्रश्नांना स्पर्श झालेला आहे आणि त्याच्यामधून राष्ट्र जोडण्याचा प्रयत्न करणं, राष्ट्रीयत्व जागवण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारचं नेतृत्व या चळवळीला लावलं हे जे पाश्चिमात्य अभ्यासकांचं म्हणणं आहे हे एका अर्थानं मला तंतोतंत खरं आहे असं दिसतं. दुसऱ्या बाजूला त्यांनी काँग्रेस व्यवस्था असा एक शब्द वापरलेला आहे आणि मी काँग्रेस व्यवस्थाच म्हणतो अजूनही, त्यामुळे कारण काँग्रेस या शब्दाविषयी आपल्या मनामध्ये अनेकांच्या अनेक प्रकारच्या भूमिका असतील, प्रतिमा असतील. आज तर आणखीन काहीतरी वेगळं वर्षन त्याचं असू शकेल. प्रश्न हा पक्षाचा किंवा याचा नाही आहे असं मला वाटतं. त्या व्यवस्थेमध्ये
सबंध भारताच्या वैविध्याला सामावून घेण्याची क्षमता असणारं स्ट्रक्चर होतं. या अंगाने आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे वैविध्य पक्षांतर्गत जास्तीत जास्त जेवढं सामावलं गेलं त्याचा परिणाम वारसनेसारखा अभ्यासक जे म्हणतो पुढे की त्याचा परिणाम म्हणून इथल्या लोकशाहीतल्या अनेक वैविध्यांवर तुम्हाला सांभाळून घेऊन मात करता आली. ती वैविध्य फुटीरपणाकडे जाऊ शकली नाहीत. आणि म्हणून त्याने असं म्हटलं की भारताची रचना एका बाजूने अशी आहे की सगळ्याच कॉन्ट्राडिक्शन्स एकाच वेळेला सेंट्रल लेवलला येऊन एकच एक देशाला फेस करावे लागतात. अशी एकही कॉन्ट्राडिक्शन स्वातंत्र्योत्तर काळात तुम्हाला दाखवता येत नाही. भाषावर प्रांतरचना जरी म्हणलीत तरी त्या त्या भाषिक प्रांतापुरती आहे. हिंदू मुस्लिम दंगलींचा प्रश्न घेतला तरी तो काही विशिष्ट रिजनपुरता आहे. जातींची भांडणं जरी घेतलीत तरी जात एकेका प्रदेशामध्ये स्थिर झालेली आहे, तिथले प्रश्न आहेत. म्हणजे सगळ्या देशाला एकाच वेळेला ही सगळी वैविध्य अडचणीत आणतील अशी भौगोलिक अंगानी रचना नाही. दुसऱ्या बाजूनी ही सगळी वैविध्य सामावून घेणारा एक आघाडी म्हणा, पक्ष म्हणा, काँग्रेसचं कोणतेही स्वरूप त्या काळचं तुम्हाला वर्णन करायचं असेल ते करा, तिथेच त्या असंतोषाचा निचरा होऊ शकतो. त्यामुळे पॉलिटिकली आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हली ती फ्लोअरला येऊ शकत नाही. आणि याच्यामुळे देश एकसंध राहणं हा जसा एक भाग आहे, तसंच देशामधल्या एकसंधतेला तडा न जाऊ देणारी मोठी भावनात्मक प्रतीकं आपण अनावश्यक निर्माण केली नाहीत. अगदी भारत माता हे आजचं उदाहरण जरी घेतलं फेमस म्हणून, तरी त्या भारत मातेबद्दल नेहरूंचा एक निबंध आहे. आणि त्या निबंधात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोण आहे भारत माता. ते शेतकऱ्यांशी संवाद करत असताना त्यांनी लिहिलेलं आहे की कोण आहे भारत माता. हा प्रश्न त्यांनी जमावातल्या अनेकांना विचारला. स्वाभाविकपणे लोकांना उत्तर नाही देता आलं त्या काळात. नेहरू असं म्हणाले, अरे तुम्हीच सगळे भारत माता आहात. प्रत्येक भारतीय हाच भारत आहे, ह्याच्यापेक्षा वेगळा भारत नाही. आणि तुमचे प्रश्न तुम्हाला सुखानं नांदता येणं, तुम्हाला एकत्र राहण्याची इच्छा राहणं, याच्यासाठी जे जे करता येतं तोच राष्ट्रवाद आहे. त्यामुळे तुम्हीच भारत आहात. तुमच्याच हातात या प्रश्नांच्या एका अर्थाने किल्ले आहेत. त्यामुळे त्याचं काहीतरी एक आध्यात्मिक हे करायला पाहिजे, प्रारूप करायला पाहिजे, त्याच्यामधनं त्या कल्पना करायला पाहिजेत. अशा कुठल्याही गोष्टींचा मोह इथल्या राष्ट्रवादाच्या सुरुवातीच्या प्रक्रियेत टाळला गेला. कदाचित आपण असं म्हणू की आनंदमठसारखी कादंबरी, वंदे मातरमसारखे प्रश्न हे सगळे असणारच, हे उघड आहे, ते त्या काळातही होते. पण त्या सगळ्या डिस्कोर्सला भारताच्या राज्यघटनेच्या दृष्टीनं जर त्यांचा विचार केला तर फार महत्त्व दिलं गेलं नाही, हे आपल्या लक्षात येईल. राज्यघटना आणि राष्ट्रवाद याच्याबद्दल उद्या खुद्द न्यायमूर्ती बोलणार आहेत, त्यामुळे मला काही आज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायचं कारण नाही एका अंगाने. पण हे लक्षात घ्या की तो डिस्कोर्स अत्यंत मर्यादित राहिलेला आहे. वंदे मातरम पंडित पलुस्कर गात असत काँग्रेसच्या अधिवेशनात. 1911च्या नंतर रवींद्रनाथ टागोरांनी जनगणमन गायलेलं आहे स्वतःच्या आवाजात. यातलं कुठलं राष्ट्रगीत स्वीकारायची याची चर्चा घटना समितीत विस्ताराने झालेली आहे आणि ते स्वीकारलं गेलेलं आहे. राष्ट्रगान कशाला म्हणायचं, राष्ट्रगीत कशाला म्हणायचं याची. पण ह्या त्या काळातल्या हिंदुत्ववादी शक्तींनी जो एक प्रयत्न करून पाहिला, त्या प्रयत्नाचा तो भाग आहे. पण तो एकूण देशाच्या एकंदर सगळ्या त्यावेळच्या राजकीय माहोलमध्ये अत्यंत क्षीण ठरलेला आहे, हे लक्षात घ्या. तिसरं प्रारूप होतं फुटीर राष्ट्रवादाचं, जे एका अंगाने लीगच्या 40च्या ठरावानी पुढे आलं. त्याच्या आधी हिंदू महासभेच्या ठरावानी पुढे आलं. मगाशी आदरणीय सरदारजी असं म्हणाले की जिनांच्या आधी सावरकरांनी हा शब्द वापरला आहे. इतिहासात शब्दाच्याच अंगाने मागायचं जायचं झालं तर कदाचित सर सय्यद अहमद खानांच्या लेखनामध्ये सुद्धा 2 राष्ट्र आहेत हा शब्द सापडू शकतो. कोणाच्या सापडला हा माझ्यासाठी महत्त्वाचा प्रश्न नाही. कोणी त्याचा किती आग्रह धरला आणि किती ताणला. सावरकरांना तो सोडावा लागला कारण त्यांच्या लक्षात आलं की यातनं काहीच होणार नाही आहे, पुढे यातनं काही होणार नाही, झाला ते त्रासच होईल. म्हणून तो स्ट्रॅटेजिकली त्यांनी सोडून दिला. आणि म्हणून जे पुढचं वाक्य मगाशी त्यांनी कोट केलं की इंडिया इज हिंदू नेशन अँड मुस्लिम इज ए कम्युनिटी, हे त्यातनं आलेलं वाक्य, हे लक्षात घ्या. त्यामुळे एका बाजूला हिंदू राष्ट्रवाद, दुसऱ्या बाजूला लीगचा राष्ट्रवाद किंवा लीगी पद्धतीचा राष्ट्रवाद जो फुटीरतेकडे जाऊ शकत होता, तो
हे आव्हानं स्वातंत्र्यपूर्व काळातही होती, स्वातंत्र्य मिळतानाही शिल्लक होती, संपलेली नाहीत. आपल्याला माहिती आहे की हिंदू राष्ट्रवादाने गांधींचा बळी घेतला, पुढे दाभोळकरांचाही घेतला, पानसऱ्यांचाही घेतला, कलबुर्गींचाही घेतला. म्हणजे बळी घेण्याची परंपरा 48 ते आत्तापर्यंत हिंदू राष्ट्रवादाची चालूच आहे एका अंगाने. नंतर राजीव गांधींचा बळी वांशिक राष्ट्रवादाने घेतला आणि इंदिरा गांधींचा बळी फुटीर राष्ट्रवादाने घेतला. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या प्रकारच्या फुटीरतेची एलिमेंट शिल्लक होती ती तशीच स्वातंत्र्य मिळालं तरीही होती. स्वातंत्र्योत्तर काळातलं राजकारण याच्यातले जे काही चढ उतार आणि चांगल्या वाईट गोष्टी त्या सगळ्याचे परिणाम म्हणून पुढचं राजकारण घडत गेलं हे आपल्याला कळतं. त्यामुळे हा फुटीरपणा एका अर्थाने संपलेला नव्हता. पण तरीसुद्धा एका गोष्टीचा निश्चय पक्का होता. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्या वेळेला फाळणी झाली त्यावेळेला आता मुसलमानांना पाकिस्तान झालेलं आहे तर मग हे राष्ट्र हिंदू म्हणून डिक्लेअर करा. आणि जनमानसही काय फार प्रतिकूल झालं असतं त्या काळी, असा निर्णय घेतला असता तर असं काही वाटत नाही मला. शक्य आहे की ठीक आहे आता हे ते मुसलमानांचं हे हिंदूंचं आहे असं म्हणणं मोकळं झालं असतं. पण असं म्हटलं गेलं नाही, जाणीवपूर्वक म्हटलं गेलं नाही. न म्हटलं जाण्याचं साधं कारण असं होतं, वी हॅड ॲक्सेप्टेड द पार्टिशन ॲज अन इनेविटेबल प्रोसेस बट वी हॅडंट ॲक्सेप्टेड द पार्टिशन्स लॉजिक. फाळणी स्वीकारली पण फाळणीचं तर्कशास्त्र स्वीकारलेलं नाही. आणि ते तर्कशास्त्र स्वीकारलेलं नाही म्हणून तुम्हाला हवं होतं म्हणून वेगळं दिलेलं आहे. जे आमचं म्हणून शिल्लक आहे ते सर्वांचंच आहे. आणि म्हणून हा देश सेक्युलर राहिला, हा देश हिंदू राष्ट्र झाला नाही. याचं श्रेय या प्रकारची मानसिकता जोपासणाऱ्या तत्कालीन राजकीय नेतृत्वात आणि राजकीय प्रवाहांमध्ये आहे हे आपण लक्षात ठेवावे. आपला खरा वारसा तो आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये हा देश हिंदू राष्ट्र होणार नाही. सिम्बॉल्स, तीर्थक्षेत्र, नद्या, दगडधोंडे, प्रदेश ही बलस्थानं असतील आमची रिसोर्सेस म्हणून, हे आमचे राष्ट्रीयत्वाचे आधार नाहीत. अमुक एक तीर्थक्षेत्र हाच राष्ट्राचा सन्मान आहे नाही. तीर्थक्षेत्र माणसांसाठी आहेत, माणसं हा आमचा रिसोर्स आहे, माणसं हा आमचा आधार आहे. म्हणून आमच्या राष्ट्रीयत्वाचा आधार कोणचा? धर्म नाही, जात नाही, भाषा नाही, एकत्र राहण्याची अतीव इच्छा, तीव्र इच्छा, समान भविष्यासाठी समान आकांक्षा घेऊन. राष्ट्राबद्दलच्या ज्या ज्या व्याख्या राज्यशास्त्रामध्ये किंवा आधुनिक विचारवंतांनी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये समान इतिहास, समान परंपरा, समान आकांक्षा याचे उल्लेख आहेत. समान इतिहास असतो की नाही माहीत नाही, कारण राष्ट्र ही कल्पना जर 300-400 वर्षातली असेल तर 300-400 वर्षातला इतिहास हा समान इतिहास मानायचा का त्याच्या आधीपासूनचा इतिहास हा समान इतिहास मानायचा हा वादाचा मुद्दा आहे, तो सोडून देऊ. पण आम्हाला सगळ्यांना एक विवक्षित भविष्य घडवण्यासाठी पुढच्या काळामध्ये सुद्धा एकत्र राहायचं आहे. ही एकत्र राहण्याची इच्छा हीच राष्ट्राचा खरा आधार असू शकते आणि ती आमच्यामध्ये आहे. म्हणून बाकीच्या असणाऱ्या ज्या सगळ्या बाबी आहेत, धर्म असेल, संस्कृती असेल, ह्या सगळ्या गोष्टी कदाचित त्या त्या समूहांना या देशात राहण्याला प्रेरणा देण्यासाठी उपकारक ठरतील, पूरक ठरतील, पण त्या मूलभूत नाहीत. ही मान्यता भारतीय राष्ट्रवादाने निर्माण केली, तीच राज्यघटनेमध्ये ग्रथित झाली आणि त्या स्पेसचा आधार घेऊन आज आपण उग्र राष्ट्रवादाच्या आधारे लढू शकतो. ही भारतीय राष्ट्रवादाची कमाई आहे असं मला वाटतं आणि म्हणून ती जपायला हवी. साम्राज्यवादाला विरोध केलेला आहे, आम्ही कॉलनीज करणार नाही कारण आम्ही बळी आहोत वसाहतीचे. झालेले सगळे परिणाम आम्हाला माहिती आहेत म्हणून आम्ही साम्राज्यवादाकडे जाणार नाही. पण नुसतं साम्राज्यवादाकडे जाणार नाही याचा दुसरा अर्थ असा झाला की आमचं परराष्ट्रीय धोरण असेल, आमची जगाकडे पाहण्याची नजर असेल, तीही त्याच्यातून मुक्त असेल. आणि म्हणून एकाच वेळेला गांधींचा पुढचा टप्पा म्हणून नेहरूंकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा जगाचा चेहरा असणारा आणि जगाच्या संदर्भात भारताकडे पाहणारा अशा नेतृत्वाच्या अंगाने नेहरूंच्याकडे जर पाहिलं तर भारतीय राष्ट्रवादाचं आणखीन एक वैशिष्ट्य पुढे येतं. मी आपल्याला वेळेचा मुद्दा आहे
झालीच असेल मला वाटतं वेळ, 2च मिनटं आपली घेतो. नेहरूंनी आपल्या राष्ट्रध्वजाबद्दलचा जो ठराव मांडला आणि त्याच्याबद्दलचं जे भाषण घटना समितीत केलेलं आहे ते आवर्जून वाचा. त्याच्यात काय काय वैशिष्ट्य आहेत ते पाहण्यासारखं आहे. एका बाजूला टागोरांच्या सौंदर्यदृष्टीचा उल्लेख आहे, मान्यता आहे. दुसऱ्या बाजूला बौद्ध परंपरा, इस्लाम, इतर हिंदू परंपरा यांच्याबद्दलचं काही एक म्हणणं आहे, त्यांच्याबद्दलचाही आदर आहे. इथे दृष्टी कोणती मला महत्त्वाची वाटते? मला नेहरू हा माणूस इथे फार महत्त्वाचा नाही वाटत, पण त्यांनी व्यक्त केलेली दृष्टी कोणती महत्त्वाची आहे? आम्ही धर्म परंपरांकडे सुद्धा धर्मनिरपेक्ष दृष्टीनं पाहू शकतो की नाही. जसं सगळ्या सुधारकांच्यात फुल्यांचं एक वेगळेपण दाखवता येतं. आपण नेहमी अभिमानाने सांगतो की सगळ्या सुधारकांनी देश धर्मनिरपेक्ष कसा होईल याचा प्रयत्न केला. फुल्यांनी इथलं कुटुंब व्यवस्था धर्मनिरपेक्ष कशी होईल याचा प्रयत्न केलेला होता. ती त्यांची मांडणी होती. तसं परंपरा आणि धर्म यांच्याकडे सुद्धा आम्ही निरपेक्षपणे पाहतोय की नाही. आणि मग परंपरेतला आहे म्हणून टाकायचं, धर्मातलं आहे म्हणून टाकायचं, हे न करता सगळ्या परंपरांमधलं धर्मनिरपेक्ष पद्धतीनं काय घेता येईल याचा विचार त्या भाषणामध्ये जास्त डोकावलेला आहे. त्यामुळं परंपरेतल्या अनुचित बाबींना नाकारणं तर आहेच, इष्टबाबींना स्वीकारून पुढं नेणं आहे. हा जो आधुनिकता आणि परंपरा यांच्यातल्या संबंधाचा एक भाग आहे, तो त्या भाषणांमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीनं प्रकट झालेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून ती जी दृष्टी आहे भारतीय राष्ट्रवादाची, ती खरं तर जास्त विकसित झालेली सर्वसमावेशक अशी दृष्टी आहे. म्हणून भारतीय राष्ट्रवादाचा उगम आणि विकास सांगायचा असा झाला तर विकासाच्या बाबतीमध्ये मी 4 ठळक नावं फक्त सांगतो की जी प्रवाह आहेत, व्यक्ती म्हणून त्याच्याकडे केवळ पाहू नका. नवरोजी असतील, टिळक असतील, पुढे चालून गांधी असतील आणि नंतर नेहरू असतील. मी हा सगळा माझ्या भाषणाचा स्पॅन 1885 ते 1947 या कालखंडापुरता मर्यादित केलेला आहे. या सर्व 4ही प्रवाहांच्या मधून जर तुम्ही नीट अवलोकन केलं निर्णयांचं, राजकीय आणि आर्थिक, तर असं दिसेल की भारतीय राष्ट्रवादाच्या विकासाचा हा एक सरळ आलेख या पद्धतीनं मांडता येतो. यात उणिवा नाहीत का? आहेत. हा सगळा भारतीय राष्ट्रवादाचा प्रकल्प तत्वतः वैश्विक, तत्वतः आधुनिक, व्यवहारात अभिजन केंद्रीय आहे, अभिजनांच्या ताब्यात आहे. त्या अभिजनांची दृष्टी कदाचित वैश्विक आधुनिक आहे, आम्हाला मान्य आहे, त्यांना सगळ्यांना खाली द्यायचं आहे, पण आपली पकड न सोडता, हेही सूत्र त्याच्यामध्ये दिसतं. म्हणून पुढच्या काळातले झगडे अभिजन विरुद्ध बहुजन आहेत आणि आजही तो झगडा संपलेला आहे असं मला वाटत नाही. त्या काळामध्ये राष्ट्र कोणी कोणी क्लेम केलं तर बहुसंख्य अभिजन जातींनी ते राष्ट्र क्लेम केलेलं आहे. कोणाला क्लेम करायला मिळालं नाही? दलित, आदिवासी, स्त्रिया, म्हणजे फुल्यांच्या भाषेमध्ये शूद्रातिशूद्र समाज हा त्या राष्ट्राच्या प्रत्यक्ष फायद्यांपासून वंचित आहे. त्यांना ते राष्ट्र क्लेम करण्याची ताकद नव्हती त्या काळात. पण सुदैवाची गोष्ट अशी त्यातल्या त्यात की या सगळ्या राष्ट्रवादामधून भारताचं संविधान लिहिलेलं आहे. भारतीय राष्ट्रवादानं भारताचं संविधान लिहिलेलं आहे असं माझं विधान आहे. संविधानाने राष्ट्रवाद नाही लिहिलेला, राष्ट्रवादातून संविधान आले. त्या संविधानामध्ये ज्या ज्या स्पेसेस उदारमतवादी लोकशाहीने आम्हाला ठेवलेल्या आहेत त्याच्यातून या सगळ्या दुबळ्या मानलेल्या किंवा समाजातल्या तळच्या मानलेल्या घटकांना आता हे राष्ट्र क्लेम करण्याची संधी निर्माण झालेली आहे. म्हणून 50 नंतरचं सगळं राजकारण त्या दृष्टीनं पाहायला पाहिजे. आणि म्हणून भारतीय राष्ट्रवाद अधिक पुढे 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 जाणं याचा अर्थ समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत घटना आणि तिच्यातनं येणारे अनुषंगिक फायदे आणि जे काही सगळे लाभ आहेत आर्थिक धोरणांचे, राजकीय धोरणांचे, ते मिळणं आणि ते बळकट होणं या प्रकारच्या एका निष्ठेनं संविधानाकडे पाहणं गरजेचं आहे. दुसरा फुटीरपणा जसा धर्मभाषेचा होता तसं प्रादेशिकतेचाही होता. ईशान्येचा प्रश्न होता, तो अजूनही पूर्ण सुटला आहे अशातला भाग नाही. आणि आत्ता तर ईशान्येच्या बाबतीत एक करार झाला, तो करार सॉव्हर्निटीच्या बाजूनी फार गोपनीय असं सांगण्यात आलं म्हणून तो खुला केलेला नाही. सॉव्हर्निटी ही खुली करण्याची गोष्ट नाही अशी कदाचित धारणा असावी सार्वभौमत्वाच्या संकल्पनेमध्ये.
हे दिसतंय, म्हणजे आत्ता तरी तो खुला झालेला नाही. पण निदान आपण असं म्हणू की संविधानामध्ये अनेक परिशिष्ट आणि शेड्यूल्स आली, ती निदान या फुटीरपणाला कसं सामावता येईल याच्यातून तरी आली. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही काय म्हणू शकता की प्रयत्न काय आहे, सगळा प्रयत्न या सगळ्या वैविध्याला सामावून घेण्याचा आहे. हे सामावून घेताना अडचणी कोणत्या आहेत? आमचे स्वतःचे ग्रह, पूर्वग्रह, जाती जमाती, वर्गीय अस्मिता, हितसंबंध हे आहे. याच्या पलीकडे जाणारं एक हत्यार घटनेच्या रूपानं उपलब्ध असल्यामुळं ती स्पेस घेणं आणि त्या स्पेसच्या आधारे हे राष्ट्र क्लेम करणं आणि मूळचा भारतीय राष्ट्रवादाचा सर्वसमावेशक असणारा जो प्रवाह आहे, तो प्रवाह अधिक बळकट करणं एवढंच आपल्या हातात आहे. तेवढं आपण प्रामाणिकपणे करावं. धन्यवाद.